मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 19 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर बघा, सुरुवातीला अश्विन कोणालाही न सांगता निघून जात असतो. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अश्विन तू लवकर निघणार होतास तर सांगितलं का नाहीस रे? बस नाश्ता कर. अश्विन अगदी रूडलीच बोलत असतो घरच्यांशी, नकोय मला. त्यावर प्रतापराव म्हणतात, अश्विन अरे काय रे, अरे काय चाललंय तुझं हे सगळं? कधी काय येतो, कधी काय जातो, आमच्याशी धड बोलत नाहीस. आमच्याशी सोड, ते मधुभाऊ ते हॉस्पिटलमध्ये, त्यांची चौकशी सुद्धा करावीशी वाटली नाही तुला? सासरेत ना ते तुझे? अश्विन आता वळतो प्रतापरावांकडे आणि म्हणतो, वा वा वा, बरं आठवलं तुम्हाला, ते माझे सासरेत. लक्षात बरं राहिलं तुमच्या. डॅड, माझ्या बायकोला बरं विसरलात तुम्ही. अरे देवा, याच्या बायकोला काय करावं आता. आता पुढे म्हणतो, माझ्या बायकोचा साधा कोणी विचार पण करत नाहीये. कल्पनाताई म्हणतात, काय म्हणायचंय तुला अश्विन? तिचा विचार का करायचा आम्ही? तिची आठवण काढावी अशी एक तरी चांगली गोष्ट घडलीये का? त्यावर अश्विन म्हणतो, मम्मा अगं खूप चांगल्या गोष्टी आहेत, खूप आहेत. तुम्हाला त्या लक्षात नसतील ठेवायच्या तर नका ठेवू, मी ठेवेल ना सगळ्या गोष्टी तिच्या बाबतीत लक्षात. तुम्ही बसा मधुभाऊंची काळजी करत. अश्विन असा उद्धट सारखा बोलतोय स्वतःच्याच आईवडिलांना. बायकोचं प्रेम ते किती बघा ना, आईवडिलांनी केलेले कष्ट सुद्धा विसरले जातात. असो, आता पुढचं सीन बघा, नागराजचा आणि या सुमनचा दाखवलाय. नागराज गाढ झोपेत असतोय आणि त्याला हे स्वप्न पडले बरं का प्रेक्षकांनो. सुमन म्हणत असते, अहो उठा, बाहेर पोलीस आलेत, त्यांनी तुम्हाला बोलवलंय. नागराज घाबरतो. मग ही सुमन सांगत असते त्याला, अहो मधुभाऊंचा खून झालाय आणि तो खून तुम्ही केलाय असं सांगताय पोलीस, चला अहो बाहेर चला. नागराज म्हणतो, नाही नाही नाही, मी नाही केला खून. मग ती सुमन म्हणते, अहो पण मधुभाऊंनी स्टेटमेंट दिलंय मरण्याआधी, ते इन्स्पेक्टर साहेब सांगतायत तुम्ही त्यांच्या पाठीत सुरा खुपसला, पण समोरच्या काचेत त्यांना तुम्ही दिसले. चला, तुम्हाला पकडायला आलेत ते. आता बाहेरून आवाज येतो नागराजला, या किल्लेदार, नागराज किल्लेदार बाहेर या, तुम्हाला मरेपर्यंत सडायचंय आता जेलमध्ये, चला बाहेर या. नागराज मोठ्याने ओरडत असतो, मी काही केलं नाही, मी खून नाही केला, मी काही केलं नाही. आणि एकदम झोपेतनं जागा होतो. हे त्याचं वाईट स्वप्न असतं. नागराज झोपेतनं जागा होतो आणि विचार करायला लागतो, अरे बापरे, त्या मधुभाऊने खरंच मला खून करताना पाहिलं असेल तर? नाही नाही नाही, मग तर मधुभाऊ माझं नाव घेतीलच. मी जे काम अर्धवट करून ठेवलंय ते मला पूर्ण करायलाच हवं. नागराज असा विचार करून मधुभाऊंना मारण्यासाठी दवाखान्यात जातो, पण त्याचा तो प्लॅन फ्लॉपच होतो. प्रतापराव इकडे अश्विनला ओरडत असतात, म्हणजे हा सीन पूर्ण केलाय त्यांनी. आता पुढे ते म्हणतात, अश्विन अरे जावई म्हणून नाही, पण तू डॉक्टर म्हणून तरी दवाखान्यात जा मधुभाऊंकडे, सायली अर्जुनला धीर येईल जरा. अश्विन म्हणतो, मला कशाला त्यांना धीर द्यायचा आहे, काही गरज नाहीये. माझ्या बायकोला आहे का कोणी जेलमध्ये धीर द्यायला? कोणीच नाही. तुम्ही ना तिच्या तब्येतीची विचारपूस करता ना तिच्यासाठी दुसरा वकील शोधताय. त्यावर कल्पनाताई म्हणतात, दुसरा वकील म्हणजे रविराज भाऊजी. आता लगेच अश्विन म्हणतो, रविराज काका लढणार नाहीये तन्वीची केस आता. त्याने तर तन्वीचं नाव टाकलेलं आहे, तो तुमच्यापेक्षाही वरतड निघालाय. आणि तुम्ही कोणीच ना तन्वीशी तुमचं नातं असलेलं जपत नाहीये, पण मी मात्र मधुभाऊंशी असलेलं माझं नातं जपायला हवं. वा वा डॅड, छान चाललंय तुमचं. हा काय बोलतोय प्रेक्षकांनो, हा काय वागतोय. असो, काही काही लोक भ्रमिष्ट झाले की असेच करतात. तर आता बघा, इकडे नागराज ना असा पटापटा चाललेला असतो. सुमन म्हणते, आहो 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 थांबा, एवढे घाई गडबडीत कुठे निघालात? लगेच नागराज म्हणतो, झालं गेली आडवी मला. हजारदा सांगितलं तुला सुमन, मी बाहेर जात असताना मला काही विचारत जाऊ नकोस, माझं काम नाही झालं म्हणजे. सुमन म्हणते, पण तुम्हाला एवढं काय तातडीचं काम आहे बाहेर, काय झालं काय? लगेच नागराज म्हणतो, मेडिकल इमर्जन्सी आली आहे माझ्या मित्राकडे, मला जायचंय त्याच्या मदतीला. आता ही सुमन म्हणत असते, अहो मी काही मदत करू का, डब्बा वगैरे देऊ का? अहो अहो ऐका तर खरी. पण नागराज तोपर्यंत बाहेरही गेलेला असतो. पुन्हा अश्विनचा सीन कंटिन्यू केलाय. प्रतापराव म्हणतात, अरे अश्विन, कोणावरही इतकं प्रेम करू नये की त्याच्या चुका सुद्धा दिसू नये. त्यावर अश्विन म्हणतो, दिसतात ना डॅड, सगळ्या चुका दिसतायत. माझ्या बायकोला झालेला पश्चाताप पण दिसतोय मला. डॅड एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कुठल्याही माणसाला त्याची चूक सुधारायला एक संधी तर मिळालीच पाहिजे, आणि ती संधी मी माझ्या बायकोला देणार आहे. जाऊ द्या म्हणा, तुमच्या समोर मी काय बोलणार आहे, कशासाठी बोलतोय कोणास ठाऊक, पण या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला काही फरक पडणारच नाहीये ना. असं बोलून हा उद्धट सारखा तिथून निघून जातो. बिचारे प्रतापराव आणि या कल्पनाताई आवाज देतात, पण हा चालला जातो. तर बघा, आता इकडे दवाखान्यात इन्स्पेक्टर आलेत.
सायली अर्जुनला ते विचारपूस करतात मधुभाऊंच्या खुनाबद्दल. इन्स्पेक्टर विचारतात, पाटलांची तब्येत कशी आहे, आम्हाला त्यांच्याशी बोलता येईल का, आम्ही खुनाचा तपास करत आहोत. अर्जुन म्हणतो, मधुभाऊंना ऍक्च्युली कोमात गेलेत इन्स्पेक्टर साहेब, ट्रीटमेंट चालू आहे, पण शुद्ध कधी येईल ते सांगता येणार नाही मधुभाऊंना. इन्स्पेक्टर विचारतात, हल्ला जेव्हा झाला पाटलांवर तेव्हा घरात कोण कोण होतं. सायली म्हणते, आम्ही जन्माष्टमीसाठी घराबाहेर होतो, दहीहंडीचा उत्सव होता ना घरात आमच्या. हे जे काही घडलंय ना ते घराच्या आत घडलंय इन्स्पेक्टर साहेब. अर्जुन म्हणतो, हे सगळं न म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा अद्वैत चांदेकरने बघितलं होतं, त्यानेच आम्हाला पहिल्यांदा हे सांगितलं. मग इन्स्पेक्टर म्हणतात, त्या अद्वैत चांदेकरचा नंबर द्या मला, मी बोलेल त्याच्याशी. बरं, अजून कोणी होतं का, बाहेरचे कोणी मेंबर होते का, कोण कोण होतं घरात. मग अर्जुन सांगतो की काय झालं इन्स्पेक्टर, यावर्षी आमच्या ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण झाले ना, तर खूप लोक इन्व्हायटेड होते आमच्या घरी. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, मग तुम्हाला कोणावर संशय आहे. सायली म्हणते, बाकी कोणावर नाही, आमंत्रित असलेल्या लोकांवर तर मुळीच नाही, पण हा मैपत शिकरेवर आम्हाला शंका आहे. आधीच तो गुंड आहे आणि त्यात तो आमच्यावरच्या रागापायी वेडापिसा झालाय. इन्स्पेक्टर म्हणतात, मला पण तसंच वाटतंय. त्या दिवशी झालेली दगडफेक आणि तुमच्यावर झालेला हल्ला, आता आजचा हा म्हणजे मधुकर पाटलांचा खून, या मागे हा मैपत शिकरे असूच शकतो. अर्जुन म्हणतो, हो ना, पण आपल्याकडे पुरावे नाही आहेत ना त्याच्या विरुद्ध, ते आपल्याला शोधायचे आहेत. आता यांचं इन्स्पेक्टरशी बोलणं सुरू असताना नागराज तिथे पोहोचलाय बरं का हॉस्पिटलमध्ये, आणि त्याला तिथे गेल्यावर मैपतचा फोन येतो. नागराज फोन रिसीव्ह करतो. नागराज फोन रिसीव्ह केल्या केल्या तिकडनं मैपत म्हणतो, काय नागराज शेठ, झोपले का काय. नागराज म्हणतो, ऐक ना मैपत, अरे मी जरा घराच्या बाहेर आहे, मी तुझ्याशी बोलू शकत नाही सध्या, मी नंतर बोलतो तुझ्याशी. त्यावर मैपत म्हणतो, काय नागराज शेठ, काय राव, तुम्ही आमचा चांगलाच गळा दाबला. नाही, सुरुवातीला ऐकलं मी मधुकर पाटलाला तुम्ही भोसकलं, नाही फार चांगलं वाटलं हो, ऐकल्यावर लई गोड वाटलं, गारगार वाटलं कानाला. पण जेव्हा त्या अर्जुन सुभेदारनं माझी गचांडी धरली ना आणि त्याची बायको मला बोल बोल बोलली राव, तेव्हा लक्षात आलं का खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा मारा ना. नागराज म्हणतो, बाबा मैपत, अरे तुला चढली आहे, तू झोपशील का जरा जाऊन थोड्या वेळ. त्यावर मैपत म्हणतो, अरे नागराज शेठ, काय राव, झोप उडाली आहे माझी. एखादी बाई समोर येऊन 4 गोष्टी ऐकवते ना अशी, तेव्हा तिचा गळा दाबावा असा वाटतो हो. पण काय करणार, सध्या वातावरण गरम आहे ना राव. नाही, त्यात तुम्ही पण नवीन कांड करून ठेवलं म्हटल्यावर मी कसं काय त्या वकिलाच्या बायकोचा मुर्दा पाडणार ना. त्यावर नागराज म्हणतो, बरे थांब ना मैपत, नंतर बोल ना रे बाबा, नंतर बोल माझ्याशी, असं म्हणून तो फोन कट करून टाकतो बरं का. मैपत आता स्वतःच्याच मनाशी बडबडतोय, काय दिवस आलेत राव माझे, पोरगी माझी जेलात आहे, हा चिरकुट नागराज तो पण माझं काही ऐकून घेत नाहीये. बदलणार मैपत शेठ, तुमचे दिवस बदलणार, चांगले दिवस येणार, असं म्हणून आता पुन्हा त्याचं चालू करतोय खाणं पिणं वॉटेवर. नंतर प्रतापराव आणि या कल्पनाताईंचं सीन दाखवलाय. प्रेक्षकांनो, माझा आवाज पुन्हा एकदा बसलाय बरं का. काय झालंय, माझी इम्युनिटी खूपच वीक झाली आहे. मी चेक करून आले दवाखान्यात, कारण या महिन्यात मला लगेच दुसऱ्यांदा सर्दी झाली आहे ना, असं झालं नाही कधी आतापर्यंत. जरा हेल्थ इश्यूज झालेत खूप मला, पण असो, सगळ्या टेस्ट करते मी आणि 1-2 टेस्ट नॉर्मल पण आल्यात, त्यामुळे डोंट वरी, मी काळजी घेते स्वतःची. आम्ही थोडं रेनोव्हेशनचं काम काढलं होतं ना घरामध्ये, त्यामुळे खूप दगदग झाली मागच्या 2-3 महिन्यात, पण आता माझी तब्येत ठीक आहे. आणि आता सणवार आहेत ना, त्यामुळे होणारच म्हणा थोडीफार दगदग, चालायचंच, पण आता आम्ही माझ्या तब्येतीकडे लक्ष देतीये. राहत्या घरात रेनोव्हेशन काढलं की फार फजिती होते हो, तसंच काहीतरी झालंय माझं. तर बघा, आता हा सीन कल्पनाताई आणि या प्रतापरावांचा दाखवलाय. प्रतापराव म्हणतात, कसा हा अश्विन, काही ऐकत नाही आपलं. लगेच आता कल्पना, जाऊ द्या, त्याचं काय बघायचं, आता मी पटकन नाश्ता करते, ती आली तर पटकन नाश्ता करायला घ्यायची. त्यावर प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना, ती आली म्हणजे, ती म्हणजे कोण ग. कल्पना म्हणतात, कोणी नाही. आता विमलला म्हणतात, विमल, मेथीची भाजी ती चिरते ना तशीच चिर हं, आणि तशीच कर. मग विमल म्हणते, तुम्ही सायलीताईंबद्दल बोलताय ना. मग या कल्पनाताई म्हणतात, मग कोणाबद्दल बोलणार मी. आणि कल्पनाताई मनाशीच बोलत असतात, तिच्यासाठी चहा ठेवायला पाहिजे बाई. आता हे प्रतापराव सगळी तयारी पाहतात आणि म्हणतात, बघ विमल, बघतेस ना, नाही नाही म्हणता म्हणता सुनेची काळजी घेणं सुरू आहे बाई. बघ, अगं अर्जुन सुद्धा रात्रभर हॉस्पिटलमध्येच आहे बरं,
नाही, मुळात ते दोघे घरी येणार की नाही हे माहित नाही अजून आपल्याला. तरी बघ, आपल्या स्वयंपाकघरात काय बनतंय? सुनेसाठी सासूच्या हातचा चहा उत्तम आहे, उत्तम. आता कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात, उगाच हवा तो अर्थ लावू नका हं. ती तुमची सून असेल, ती माझी कोणी नाहीये. पुन्हा पुन्हा जीव लावायला काही मी मूर्ख नाहीये. आणि हॉस्पिटलमधल्या असलेल्या माणसांची आपण काळजी घेतो ना, तशीच काळजी घेते मी. माझ्यातली माणुसकी अजून जिवंत आहे, असं म्हणून चिडून तिथून निघून जातात. आता या इन्स्पेक्टरांचा सीन पुन्हा दाखवलाय. इन्स्पेक्टर आता सगळी चौकशी करतात. ते इन्स्पेक्टर अर्जुनला म्हणतात, मला डॉक्टरांशी बोलायचंय, कसल्या पद्धतीने चाकू मारला गेला वगैरे चौकशी करायची आहे. इकडे सायलीला कुसुमचा फोन येतो. ती कुसुमशी बोलण्यात बिझी असते. नाही न ग, मधुभाऊंची अजूनही तब्येत बरी नाहीये वगैरे वगैरे. आणि आता इकडे नागराज या सायलीच्या बोलण्याचा फायदा घेतो आणि त्या मधुभाऊंच्या केबिनमध्ये शिरतो. सायली कुसुमला मधुभाऊंच्या तब्येतीविषयी सांगते आणि फोन ठेवून देते. इकडे नागराज आता मधुभाऊ जिवंत आहे की नाही याची खात्री करतो बरं का. आणि आता मधुभाऊंच्या तोंडावर असलेला ऑक्सिजनचा मास्क बाजूला काढून ठेवतो. मधुभाऊंला मारण्यासाठी तो तिथे आलेला आहे, पण त्याचा हा प्लॅन फेल होतो. प्रेक्षकांनो, काहीतरी थरार रंगवला इथे. त्याने तो ऑक्सिजन मास्क काढून ठेवलाय. मग मधुभाऊंचं ते जे तिथे ECGचं ते मशीन असतं ना, ते असं सरळ रेषेत व्हायला लागतं. म्हणजे मधुभाऊ जाता का काय असं वाटायला लागतं अचानक. आणि त्या नागराजला आता चाहूल लागते सायलीची. पण हे सगळं त्यांनी विदिन अ सेकंड दाखवलं. म्हणजे सायली आल्यावर पुन्हा मधुभाऊंच्या तोंडावर तो मास्क जसाच्या तसा आहे असं त्यांनी दाखवलं. थोडासा थरार रंगवला काही सेकंड की मधुभाऊ आता ते जातात की काय, ते सगळं टिन 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 वाजायला लागतं. नागराज वाट बघत असतो, जाय म्हाताऱ्या जाय म्हाताऱ्या. इकडनं सायली येत असते आता त्या हॉस्पिटलच्या केबिनमध्ये. आणि आता मधुभाऊ जातात की काय. आणि तेवढ्यात सायली येऊन म्हणते, अरे नागराज काका तुम्ही इथे. आणि मग अचानक मधुभाऊंच्या तोंडावर जो मास्क आहे ना, तो आपल्याला जसाच्या तसा सायली नागराजकडे बघते तर काय, नागराज मधुभाऊंकडे सारखा पाहत असतो. सायलीला जरा आश्चर्य वाटतं. ती म्हणते की नागराज काका तुम्ही इथे. आता नागराज लगेच म्हणतो, अगं हो सायली, माझा एक मित्र सिरियस होता, ॲडमिट आहे दवाखान्यात याच, त्याला भेटायला आलो होतो अगं मी. आणि मग कळलं मला की मधुभाऊ इथेच आहेत ॲडमिट, म्हणून मग मधुभाऊंना भेटायला आलो ग. मी आल्यावर तू फोनवर बोलत होतीस कोणाशी तरी, म्हटलं तुला डिस्टर्ब नको करायला. नर्सला विचारलं आणि डायरेक्ट इकडे आतमध्ये आलो ग. काळजी वाटली जरा मधुभाऊंची. फारच वाईट झालं ग सायली हे सगळं. डॉक्टर काय म्हणाले ग सायली. सायली म्हणते, काका डॉक्टर म्हणताय की सांगता येणार नाही काही, मधुभाऊ कोमात गेलेत आणि आशा आहे डॉक्टरांना की ते लवकरच शुद्धीवर येतील. ते चांगला प्रतिसाद देत आहेत ना ट्रीटमेंटला. कसे लोक असतात ना प्रेक्षकांनो, पोटात एक ओठावर एक वागायचं तिसरं. तसाच हा नागराज आहे बघा ना. मग त्या सायलीला म्हणतो, अगं देतील देतील प्रतिसाद देतील ते ट्रीटमेंटला, तू काही काळजी करू नकोस हा बेटा, माझा नंबर आहे ना तुझ्याकडे, मला कळव हं मधुभाऊंच्या तब्येतीविषयी. आता असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. असं दाखवतोय जसं काही फार काळजीने आलाय तिथे मधुभाऊंच्या. आणि आता सायली बघतच राहते त्याच्याकडे. म्हणजे तिला असं वाटतं, चला बाबा आपल्या मधुभाऊंच्या माणुसकीचे किती लोक आहेत, आपले सासरचे किती चांगले आहेत, मधुभाऊंना भेटायला आले. आता कुठल्याही बाईला असंच वाटणार म्हणा. तर आता असो, नागराज निघून जातो बाहेर आणि आता विचार करायला लागतो, बरं झालं त्या सायलीच्या येण्याची चाहूल लागली, नाही तर आज पकडलं गेलो असतो. डॉक्टर म्हणतोय तसा हा म्हातारा शुद्धीवर आला तर नाही 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 नाही, काही झालं तरी या म्हाताऱ्याला संपवायलाच हवं असा विचार करून आता नागराज पुन्हा पुढच्या प्लॅनिंगला लागला. मंडळी तसं बघायला गेला तर आजचा एपिसोड जरा नॉर्मलच आहे. काय झालंय प्रेक्षकांनो, आता खूप मोठा लॉस झालाय. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता पूर्णाजी आपल्याला दिसणार नाही. आय होप ते दुसरी कुठली तरी पूर्णाजी घेतील. पण खरं सांगू प्रेक्षकांनो, मला या विषयाची चर्चा सुद्धा करावीशी वाटे ना. म्हणजे आपण पूर्णाजीच्या जागेवर दुसरी कुठली पूर्णाजी इमॅजिन करणं आणि एक्सेप्ट करणं थोडंसं अवघडच आहे नाही का. बरं बघा पुढचं सीन बघा. सायली म्हणत असते मधुभाऊंना, बघा ना मधुभाऊ, तुम्हाला भेटायला नागराज काका आले होते. तुम्हाला माणसांची वर्दळ आवडते ना, तुम्हाला भेटायला आले होते ते. आश्रमात सुद्धा कोणाची ना कोणाची ये जा असतेच मधुभाऊ, पण तुम्ही नसण्याने सगळ्यांचं जग बदललंय. उठा ना मधुभाऊ, उठा ना लवकर. अर्जुन येतो तिथे आणि म्हणतो, सायली उठतील, मधुभाऊ लवकरच उठतील. तू मधुभाऊंशी असंच गप्पा मारत राहा, तुझा आवाज त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल, ते लवकर बरे होतील सायली. सायली म्हणते, अहो तुमच्या तोंडात साखर पडो. बरं इन्स्पेक्टर सावंत बोलले का डॉक्टरांशी. अर्जुन म्हणतो, हो डॉक्टर सावंत बोललेत इन्स्पेक्टरांशी आणि करतील ते आता पुढची सगळी तपासणी. सायली म्हणते, अहो नागराज काका आले होते इथे
अर्जुन म्हणतो नागराज काका आले होते, पण त्यांचं आणि मधुभाऊंचं काही रिलेशन नाही आहे. सायली म्हणते हो ना, म्हणजे मधुभाऊंचा स्वभावच असा आहे की त्यांच्याबद्दल कोणी माणुसकीचंच वागतं ना. म्हणजे ते म्हणाले की त्यांचा मित्र आहे इथे कोणी ॲडमिट नागराज काकांचा, म्हणून ते इथे आले होते. तर आले मधुभाऊंना भेटायला. सगळ्यांच्या प्रार्थना फळायला येऊ देत आहो. अर्जुन म्हणतो हो नक्की येतील, तू नको काळजी करूस. आता पुढचा सीन पुन्हा कल्पनाताईंचा दाखवलाय. पाहायला गेलं तर कल्पनाताईंना खूप काळजी वाटते सायलीची, पण ती त्यांना एक्सेप्ट करायची नाहीये. प्रतापराव त्यांना म्हणतात जाऊन, कल्पना तुझ्या मनात जे चाललंय ते तू किती दिवस लपून ठेवणार आहेस? कल्पनाताई म्हणतात मी कशाला लपून ठेवू? मग प्रतापराव म्हणतात सायलीबद्दलचं प्रेम ते लपून ठेवतेस तू. अगं किती लपवतेस कल्पना? अगं मधुभाऊंचं जे काही झालंय ते झाल्यानंतर सायलीची काळजी जास्ती घेतेस तू. अर्जुन पण आहे तिथे दवाखान्यात, पण तुला सायलीचीच काळजी वाटते. आता या कल्पनाताई चिडून म्हणतात उगाच काही बोलू नका, कोणी दवाखान्यात असलं तर काळजी वाटणारच ना. प्रतापराव म्हणतात कोणीतरी? अगं सायलीचे वडील आहेत ते, त्यासाठीच तुझा जीव खालीवर होतोय ना. तुझ्या सुनेसाठी तू अस्वस्थ होतीयस कल्पना. अगं तिला तू मुलगी मानायचीस आणि अजूनही तू मनातनं मानतेस. अगं का दाखवत नाहीयेस तू हे बोलून? कल्पनाताई म्हणतात हे बघा तुम्ही जे बोलताय ना हो तसं काही नाहीये. प्रतापराव म्हणतात अगं तुझ्या मनात जे आहे ते तू नेहमी स्पष्टपणे बोलून दाखवते. आता तिचा राग बोलून दाखवतेस ना, मग तिच्याबद्दलची माया का बोलून दाखवत नाहीयेस? बोल ना तुला जे वाटतं ते. कल्पनाताई म्हणतात तुम्हाला सांगितलं ना मी माणुसकीच्या नात्याने करते. तिथे चहा जेवण पाठवणं हे सगळं मी शेजाऱ्यासाठी सुद्धा केलं असतं. आता तिथे तर माझा अर्जुन पण आहे, अर्जुनही तिथे थांबलाय. मी या छोट्या छोट्या गोष्टी करणारच, उगाच तुमच्या पद्धतीने काही पण अर्थ लावू नका. कल्पनाताई असं बोलतात आणि बाजूला जाऊन बसतात. प्रतापराव मनात विचार करायला लागतात, कल्पना अगं तुझ्यासोबत खूप संसार केलाय मी, मला काय तुझ्या मनातलं कळत नाही का? तू बोलून नशील दाखवत, पण मला माहिती आहे तुला सायलीबद्दल फार काळजी वाटते. अवघडच आहे बाबा प्रेक्षकांनो. पुढे बघा, आता पुढचा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. कुसुमताई आली आहे तिथे दवाखान्यात या मधुभाऊंना भेटायला आणि अर्जुन सायलीसाठी ती कॉफी घेऊन येते. कोणी दवाखान्यात असल्यानं प्रेक्षकांनो भयंकर असतो हा सगळा सीन. बाप रे, इमॅजिन पण करवत नाही काय म्हणजे अवस्था असते पेशंटच्या नातेवाईकांची. त्यातनं आर्थिक समस्या असेल ना तर बाप रे बाप. आता आमच्या घराजवळ मोठं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये असे खेड्यापाड्यातले लोक येतात ना, असे बिचारे भांबावलेले असतात. तो काय सांगू. तर बघा आता ही कुसुम अर्जुन सायलीला चहा देते आणि म्हणते मी इथे येताना ना देवाला खडसावूनच आले, मधुभाऊंना बरं कर नाही तर तुला पाण्यातच ठेवेल. मधुभाऊ बरे होईपर्यंत तोच आपल्या हक्काचा आहे ना ग सायली. कुसुम आता भाऊक होते बरं का आणि मधुभाऊंच्या जवळ जाते. मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ अहो उठा ना, आपला बागेतला पिवळा गुलाब आहे ना त्याला छान कळी आली हो मधुभाऊ, लवकर बरे व्हा मधुभाऊ, नाही तर तो गुलाब रुसेल ना तुमच्यावर. असं म्हणून आता कुसुम त्यांच्या डोक्याला ना अंगारा लावते ते लवकर बरे व्हावेत म्हणून. आता सायली जवळ येते आणि सायलीला म्हणते झाला का बेटा चहा पिऊन? हे बघ मी काय म्हणते सायली, तुम्ही दोघं ना आता घरी जा, तुमची खूप धावपळ झाली आहे, रात्रभर जागरण झाली आहे. अगं तुम्ही जा आता घरी आराम करा. सायली म्हणते कुसुमताई तू मुलं काका काकू सगळेच रात्रभर जागे होतात ना. ही कुसुम म्हणते अगं सायली आम्ही रात्रभर निदान घरी तरी होतो, तुमच्या दोघांची किती धावपळ झाली आहे इथे, तुम्ही जा दोघं जण. मग आता अर्जुन म्हणतो पण कुसुमताई तुम्ही एकट्याच आहात इथे. आता कुसुम म्हणते नाही नाही साधनाताई येणार आहे तिथे माझ्या सोबतीला, आम्ही दोघी इथलं बघून घेऊ, तुम्ही जा दोघं आराम करा घरी जाऊन. अर्जुन म्हणतो सायली कुसुमताई बरोबर बोलतात, आपण घरी जाऊ आराम करू थोड्या वेळ, फ्रेश होऊन परत येऊ, मग कुसुमताईंना घरी जाता येईल. मग आता लगेच सायली म्हणते बरं एक कुसुमताई इथे ना नर्स बसलेले असतात शेजारी, तुला काही वाटलं ना तर त्यांना हाक मार, मी घरी गेले ना की तुला डब्बा पाठवते. हां कुसुम म्हणते सायली नको नका आता दगदग करू, माझं काय ते मी बघून घेईल, बरं तू जा घरी आणि थोडा आराम कर. अर्जुन म्हणतो बरं येतो हां कुसुमताई. आणि आता सायली कुसुमला अशी मिठी मारते आणि आता निरोप घेते कुसुमचा आणि इथेच एपिसोड समाप्त होतो. आता पुढच्या प्रोमोमध्ये त्यांनी छान दाखवलंय प्रेक्षकांनो. आता अर्जुनला चुटपुट लागली आहे, सायलीचे आई बाबा नेमके कोण आहेत याचा शोध तो आता घ्यायला निघणार आहे. त्यामुळे तो सगळ्यात आधी तर कुसुमला विचारतो की सायलीचा एखादा लहानपणीचा फोटो आहे का तुमच्याकडे. आता कुसुमला प्रश्न पडलाय की हा मध्येच काय बोलतोय हे सगळं. ती जरा टेन्शनमध्ये येते आणि म्हणते काय हो काय झालंय. कुसुम घाबरून जाते आणि म्हणते अहो तुम्ही असं का विचारताय अचानक अर्जुन सर, काय झालं, मला भीती वाटते आता. मग अर्जुन तिला सांगतो कुसुमला सगळं की मला असं कळलंय की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत
आणि इकडे प्रतापराव सायलीला समजवतात रडायचं नाही, कारण ती घरी गेल्यावर खूप रडत असते. माझ्या मधुभाऊंचं कसं होईल, काय होईल, ते असे तिथे हॉस्पिटलच्या तिथे झोपलेले आहेत, काहीच बोलत नाहीत, खूप काळजी वाटते. अस्मिता पण तिला दिलासा देत असते. तेव्हा प्रतापराव म्हणतात की हे बघ सायली, तुझी रूम सोडली तर हे सगळं घर म्हणजे तुझं माहेर आहे, मी तुला सांगितलंय ना, त्यामुळे काळजी करायची नाही आणि मधुभाऊ लवकर बरे होतील. आणि अर्जुन पण तिला समजवतोय, असं त्यांनी पुढच्या सीनमध्ये दाखवलंय. प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण ठरलं तर मग या मालिकेचे चांगले चांगले एपिसोड एन्जॉय केलेच. आता याही एपिसोडमध्ये पूर्णाजी नाही आहेत, कोणी नाही आहे, इथेही त्यांना साथ देऊया. सगळ्या कलाकारांची मेहनत असते, एवढे एफर्ट घेतात ते सगळे आपल्याला चांगलं काहीतरी रिप्रेझेंट करायला. मला एवढंच म्हणायचंय प्रेक्षकांनो, सुखात तर आपण सोबत करतोच, दुःखातही सोबत करूयात. ठरलं तर मग या मालिकेसाठी आणि मालिकेतल्या सगळ्या कलाकारांसाठी भेटूयात उद्या पुन्हा एकदा. काय होईल ठरलं तर मग या मालिकेमध्ये हे बघण्यासाठी. तोपर्यंत प्रेक्षकांनो, टेक केअर, धन्यवाद. आणि हो, मी माझी काळजी घेतेय. माझ्या घराचा छोटासा होम टूर मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये वगैरे नक्की दाखवेल दिवाळीच्या वेळेला. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. धन्यवाद.